तक पोहोचेल ना, ह्याच्या कॉन्ट्रॅक्ट काय करणार? सहा माणसं कधीच लँग्वेज चांगली नाही. लोक आपल्याला दोष देतात, लोक यांना फोन नाही करत. पहिला फोन आपल्याला येतो लोकप्रतिनिधींना, हो की नाही सांगा. पहिला लोक आम्हाला फोन करतात. प्रत्येक वेळेस लोकांना वाटतं सगळ्यात आम्ही कामाला आहोत, एमएससीबीत आम्ही कामाला आहोत. पहिला कॉल आम्हाला येतो, तुम्हाला नाही येत. आमच्या इथे ज्यावेळेस आम्हाला प्रत्येक दिवसातून 6 ते 7 तास लाईट जाते. किती लोक सहन करणार? रात्री जर 12 लाईट गेली तर 5-6 वाजल्याशिवाय लाईट येत नाही. अरे मग त्यासाठी पर्याय तुम्ही दिलेला होता. आपण आता लाईन दाखवली की त्याला कुठून लाईन घेतला येईल, त्याला असं सगळं इफेक्ट न होत, काय न होत. कोण आम्हाला सांगा ना, ते अडवलं तुम्ही स्पॉटचं नाव सांगा. सोनेवलीला मयूर थांबवलं तर का फक्त विचारला, त्यावेळेस मी फोन केला तुमच्या 1 मिनिटात काम चालू केला, हो की नाही बोला. मग त्यांनी फक्त विचारलं की कशासाठी खोलतोय. हा प्रॉब्लेम 15 ते 20 दिवस होते. तो प्रॉब्लेम आहे. नाहीतर हा प्रॉब्लेम होणार होता. हे मी त्यांना रामायणापूर्वी मी सांगितलं, बोलून आपली मिटिंग झाली. तुम्हाला बॅकअप प्लॅनच नाहीये. कुठला काय झालं तर कुठली काय करायचं त्याचा बॅकअप प्लॅनच नाही होत. कंटिन्यूला पाहिजे की सीएसटी तुम्ही का होतं बघा. आम्हाला माहिती आहे तुमचे वरिष्ठ कोण आवाज उठतो हो. आपल्या नगरपैकीची द्यायला लागते. 10वीला झाडं तोडायला येणार, आता तोडायची असेल करतोय ना, या सर्व गोष्टी कधी करू म्हणजे उद्याचा साधन बघतो. कसं माहिती का ऐका, आम्ही थँक्यू. बरोबर काय नाही. मी तर आम्ही तुम्हाला जागा द्यायचा आलो. ऐका ना, जागा मिळाली पण आले शेगावला दिली आहे ना. शेगाव सांगा किती जागा पाहिजे. आपल्या किती जागा पडलेत. आपण का होतं साहेब तुम्ही आज आम्ही ऐकलं एक्सपर्ट या गोष्टी आज आम्हाला सांगतो. याच्या अगोदर तुम्ही का नाही आमदार इथले 2 आमदार चर्चा करा ना. आम्ही ना माझ्या नगराचे बीजेपी वाले तुमचे सर्व पक्ष तिथं बघा निवडणुका होत्या. बाकी सर्व एकत्र काम करत नाही. बरोबर नाही झालं. जो आम्ही तुम्हाला खाल्लेलं होतं ना बोलणार नाही कोण आहे काय होतं त्यांचं काम होते. रिपोर्ट घेऊन साहेबांचा पाठपुरावा नाही केला कुठची फाईल हलते सांगा ना. तिथं बोलून आपण त्यांची मागच्या मिटिंग घेतली आपण त्यांच्या बरोबर सांगण्यात आठवतो ना. साहेब त्याचं मिनिट्स काढा. आपली मिटिंग झालेली त्यांच्या काम वर्ष झालं. आज अमूलचं काम आहे तेव्हा 1 महिन्यात आपलं वर्ष हो गेला नाही ना. केबल ना टाकली तर कसं काय होईल.
काय होतं बघा, आपलं तुमचं मत होतं का जांभूळचं ते झालं तर आमच्या मतदारसंघाचा 99% सवाल होईल. किती दिवस नाही साहेब, तुम्ही बंदच आहे ना का? त्याचं काय तुम्ही आता फेब्रुवारीपासून ते काम बंद आहे. तुम्ही आज मी तुम्हाला चर्चेचा विषय घेतला, स्वतः तुम्ही पुढाकार घेतला का? कारण आम्ही तिकडचे लोकप्रतिनिधी त्याला शहराचं आम्ही नेतृत्व करतो, त्या लोक तुम्हाला चांगलं सोल्युशन दिलेलं तर तिथं जर तिकडं घेतलं पण आडवं येणार नाही. नगरपालिका सांगा साहेब, तुम्हाला आम्ही सर्व करून देतो ना. जीवाला काय घरचं काम नाही का? तुमच्या घरचं काम नाही का? पैसा तिकडे होईल, आपण ऍडजस्टमेंट करू. आज बुधवार आहे, उद्या गुरुवार शुक्रवार बघा, शुक्रवारी काम झालं का यांना तुम्ही 20 दिवस देऊ शकता ना? अरे आता का नाही चालू करा आज घ्या क्षणाला? काय काम चालू आहे आता? आता काय काम चालू आहे? ट्रान्सफर भेटत नाही सर, बॅकअप नाही आपल्याला, बॅकअप नाही असं नाही काही अधिकारी निष्क्रिय आहे, त्यांच्या काही निष्क्रिय तुम्ही काय खुर्चीत बसा, पगार घेता, तर पगार घेत असताना काम नको करा ना. मेंटेनन्स नावाखाली इतके दिवस बंद घेता, काय करता का तुम्ही? तुमचं काम नको पाठपुरावा करणं. कोण पाठपुरावा? आम्ही सांगायचा त्यावेळेस तुम्ही सांगा साहेब. 8 महिने झाले, पोल 2 मागणी केली, 2 महिने झाले, 8-10 महिने तुमच्याकडे काम होत नसेल ना तर कामं सोडून द्या खुर्ची. तुमच्याकडे पोल नाहीये. कोणती आपत्ती जर आजच्या घडीला पाण्यामध्ये झाली, काय झाली, तुमच्याकडे काय हो सोड सांगा. तुम्ही तुमच्या गोडाऊनला किती स्टॉक आहे? विचारा. 24 तास तिने जागेऊन फोन घेतो, लोकांच्या 2 शब्द ऐकतो. हे तुमच्यावर आले आहे सगळं. आमचं काय विचारा, माझ्या पोलची मागणी आहे, दिली का अजूनपर्यंत? विचारा ना. गौरी वॉश पोझिशन कधी होती? गौरी वॉश पोझिशन कधी होती? 300 मीटर लाईनच्या लहान मुलं वृद्ध तिथे लिफ्टमध्ये अडकत आहे. लाईनी तिथे डोळा लागत आहे. 300 मीटर तुम्ही डोंगरावर जात होतो आम्ही. 300 मीटर वारंवार फोन करून आणि मग तिथं आपण पोलची मागणी केली. अजून तर कोणी निर्देश का? कर्मचारी येत नाही. आमच्याकडे पोल स्टॉक नाही. आहेत का? मिळत नाही त्यांना माल, त्यांनाही तुमच्याशी भांडावं लागतं. तुमच्या ऐका, यांच्या माणसाला यांच्या मेन ऑफिसवर भांडायला लागतं, तेव्हा हे त्याचं काही देत आहेत. जसं की यांच्या घरातून देतात, खिशातून देतात. अशी यांचे जेई आहेत ना, जेई, त्यातलं तुम्हाला नाव नाही सांगत, तुमचे जेई स्वतः सांगतात की आम्हाला मान्य. बघा, मी एकदम स्पष्ट बोलतो. बरोबर, काय गोष्टी फोडायच्या असतात, ठीक आहे, बिल्डर छोट्या छोट्या गोष्टी आम्हाला बोलावं लागतं. काही लोकांची थिंकिंग असते का? थोडं मागे वाला प्लीज. मी एकदम स्पष्ट वक्तव्य यांना काही पडली नाही लोकांची. आणि पाणी डिपार्टमेंट आम्हाला सांगतात लाईट नाही. शॉक लागून मेला सर, आरोप आमच्यावर झाले, नगरपालिका झाले, आम्ही सेल मांडली म्हणून तुमची चूक नव्हती. त्याच्यात 1.5 लाख रुपयाच्या बाईला भरपाई दिली. लाच शर्म आहे का तुम्हाला? 1.5 लाखात तुम्ही मिळालं तर मी देतो तुमच्या कुटुंबाला. हा, आमच्यावर आरोप झाले, नगरसेवक स्थानिक काय करतात म्हणून विचारा त्यांना, पोलिसांसमोर विचारा कुणावर आरोप झाले. लाच शर्मा ठेवा थोड्याशा. तुमच्या जेई लोकांना 1 मिनिट व्हायला नाही, हे लोक ऐकत नाही. यांचे जेई नंतर यांचंच नाव सांगतात, एरिया इंजिनियर. विचारा. नाही नाही, सगळं यांच्या निष्पत्तीमुळे झालेलं आहे. सगळं पाण्याच्या लिकेजच्या काय विषय काल परवा आपला आदिवासी मुलं
लोक कामाला जातात त्यांना मदत करायला मेला तो पण विचारा. त्याला काम करायला चालू केला त्याच्यावर गुन्हे काय दाखल केले का? 6 दिवस झाले गुन्हे काय दाखल केले? आम्हाला काय दिलं डायरेक्ट फिडरवरून यांनी पैसे दाबलं. दाखल करायचं. काय दिलं यांनी कामात त्यांचं लक्ष असायला पाहता ना ती बिचारी मदत करतात ना यांना. आता 15 दिवसात तुम्ही जाऊन बोलू ना आपण नाही का मला 50 लाख रुपये तुमची इस्टिमेट माणूस नव्हता. साहेबांकडून पैसे मागून इस्टिमेट नाही दिला मला. साहेबांना 50 लाख सर तुम्ही मागे राहा. आता आपला शो आता बघा मुख्याधिकाऱ्याचं काम करतो. 15 वर्ष फील्डवर काम करणारा हा मुख्याधिकारी पहिला माणूस त्यांचा होतं एक दिवस बाकी काय काम नाही करत. त्यांची कामं नाही सगळ्यांना ऑब्झर्व करू. काम करणार शनिवारपासून नाही का गरज आहे कोणते काम मला पहिले आता तुमची रचना सांगा. तुमच्याकडे काय काम आहे तुमच्या बाजू या ऑफिसचं काय काम आहे पाणी येतं आम्ही तुम्हाला ऐका 1 मिनिट 1 करोड रुपये तुमच्या योजनेत तुम्हाला देऊ शकतो. कुठून देऊ शकतो? डेप्युटेशन देऊ शकतो. डेप्युटेशन देऊ शकतो नक्की. आता लावून द्या याला. आमच्या गाडीमध्ये एक बाजू गाडी पोलीस डिपार्टमेंट तुम्ही वर्तमानमध्ये सर्वात जास्त पाण्याचा रेट आहे. प्रॉफिट मध्ये आमची योजना आहे. याला 1 करोड रुपये खर्च करून जनरेटर घेऊन तुम्ही कंपनी आपण निधी घ्यायला गेलो ना तर यांच्याकडे आणाकडे तयार नाही. हे आणाकडे तयार असलं पण निधी द्या. मी 50 लाख
एका गावातल्या 3 मुलं वॉटर सप्लायचे वॉल नाही ना पैसे दिले तरच पाणी चोपून दिला सगळं झालं. गायकर नावाच्या वाचनाला 2 लाख पडल्या तेव्हा पाणी मिळालं. सकाळी 4 ला पाणी सोडायचं आणि 3 ला पाणी सोडायचं, 4 ला बंद करायचा. ती लोक झोपणार कधी, उठणार कधी, पाणी कधी बनणार इकडे वेगळे पाणी भरायची आणि त्या ठिकाणी पाणी भेटलं मग हीच गोष्ट आम्ही प्रत्येकच कायदा हातात घ्यायचा का? प्रत्येकच कायदा हातात घेऊ का आम्ही? असं चालेल का? कायदा पोलीस स्टेशनला अटक घेऊन लाईट नसते. जे काही याच्या आधी पण बोललोय, आताही बोलतोय, याच्यानंतर पण बोलणार आहे. साहेब मी वारंवार पाटील मॅडम असताना पण सांगितलं, पाटील मॅडमनी लोकांना माझ्यासमोर रंगी हात पैसे घेताना पकडलेले आहे. माझ्या बिल्डिंगवाल्यांना ज्या पॅकेजला जो कार्यक्रम असतो तर तिथं पैसे घ्यायचे तरच पाणी सोडायचा. त्यांनी जर सांगितलं पैसे घेतले अहो एक वेळेला तुमचा वॉटर सप्लायचा ऍक्सिडेंट होऊन माझ्या इथे मागच्या वर्षी या बिचाराला पैसे जमा करून आमच्या लोकांनी दिले 1.5 लाख रुपये का मला पाणी सोडत होता. तो चांगला फोटो होता आणि आता आपल्या भावना बऱ्यापैकी त्यांना पोहोचला आहे. त्यांनी साहेब पटेल नावाचा हरामखोर ठेकेदार तुमच्या माणसाला पगार देत नाही म्हणून त्यांना आमच्याकडे पैसे मागावे लागतात. ही सत्य घटना आहे. ते वाल्मेंचा दोष नाही. हा भडवा 3-3, 4-4 महिने त्यांना पगार देत नाही म्हणून ते आमच्या बिल्डिंगवाल्यांकडनं 200-500 रुपये मागतात. त्या पटेलला पहिला हाकलून द्या. अकार्यक्षम माणूस आहे. सत्य मॅट आहे. तुम्ही घ्या पोलिसांना, तो काम करेल त्याच्या खाली ती माणसं काम करतील. हा एकदम हरामखोर आहे पटेल. पाण्याचा प्रश्न आहे. बिल्डिंग ना तुम्ही एनओसी त्याचा पाणी नाही. आम्ही तो काम दाखवतो की आमच्या गुन्हा दाखल करायला काय सांगतो काय करता काय दादा गेला होता गेला होता गुन्हा दाखल आमच्या माझ्यावर खंडीचा गुन्हा दाखल आम्ही दादाला माहिती दादानी जेसीबी राहायला फोन केला होता दादा लाईनीला पाणी पण पाहिजे त्याला. पाण्याचा तुम्ही वाढवा ना मग थोडा मूलभूत सुविधांसाठीच आज पण आम्ही इतक्या वर्ष 2-5 वर्ष झालो होतो आम्ही एक साहेबांनी डीपीआर बनवला होता 7 वर्षापूर्वी. काय झालं कुठे अंमलात झालं? कुठे लाईन टाकल्या, कुणाला कनेक्शन दिली? आम्हाला प्रॉमिस केलं होते कनेक्शन द्यायचे. की तुमची ऑर्डन्सला लाईन टाकली ना तेव्हा पण आम्हाला प्रॉमिस केला होता. आम्ही पाण्याच्या टाकीजवळ राहून आम्हाला पाणी मिळत नाही हो. हे शेंद्रामध्ये चालू होतात ना लाईन. आता 900ची लाईन टाकली. अहो साहेब त्या तलावाच्या नाक्यावर मी 6 वेळा मुंबईला 2 ऍक्सिडेंट 3 ऍक्सिडेंट झाले पण आजपर्यंत माती उचलली नाही त्या ठेकेदारांनी कोपऱ्यावर
तीन वेळा आपल्या याच्या वेळेस फेब्रुवारीत भांडलो तेव्हा ते पॅच बुजवून घेतले आम्ही स्वतः यांना म्हणजे प्रत्येक वेळेस आम्ही आरगडून भाषा वापरली तरच तुम्ही काम करायचं म्हणजे थोडक्यात सामान्य नागरिकांच्या लायकीचीच लाईफ तुम्ही बिलकुल नाही. आम्ही लोकप्रतिनिधी तुमची आई माई काढली की आमचं काम करणार तेवढं पटत नाही आम्हाला पटत नाही गोष्ट आम्हाला पटत नाही हे बोललो तुम्हाला पण अशी परिस्थिती हीच आहे. जानेवारी पासून तुम्हाला लाईट रेग्युलर माहिती आहे आणि आमच्या हे भरत्या आपले कोविडची जनरेटर कुठे आहेत रे तुम्हाला देऊ काय जनरेटर शेवट तसे जनरेटर पडले जातात. मी काय होतो आता मला आपल्या घरपट्टी अटॅच केली त्यात तुम्ही आम्हाला लेखी द्या तर आम्ही शनिवारपर्यंत आणि शनिवारपासून शहरातले लाईट पूर्ण पैसे होते काय तुमची लाईट आज तुम्ही सांगा आम्ही पाणी लोकांनी लेखी द्या आम्हाला नाही का आम्हाला 20% पाणी आपण कमी उचलतो त्यामुळे शहरासाठी माझ्या ग्रामीण भागाचा पण तुम्ही सगळे आराखडे तयार करा. वामन दादा त्यांची छत्र ज्या ग्रामीण भागावर आहे तर आम्ही ग्रामीण बोलत नाही साधारणपणे जरी तुम्ही आराखडे तयार केले ग्रामीण भागात लाईनीसाठी एमएससीबीचा विषय सगळीकडचे पोल निकृष्ट दर्जाचे झाले आराखडे तयार करा. आम्ही आपण त्यासाठी निधी उपलब्ध मुख्यमंत्री झाले आपल्या जिल्ह्यातले पालकमंत्री लोक होते यांचं मुख्यमंत्री म्हणून यांचा भाग लाज वाटली 50 लाख रुपये मला देत होते फक्त 15 दिवसात आराखडे द्या सादर करा बोलले मी एमएससीबी मध्ये सुराटकर साहेब मीडिया सगळ्यांच्या समोर सांगतो तुमच्याकडे मी 4 दिवस पेला मारित होतो तर मला इस्टिमेट द्या तुमचा इस्टिमेट मिळाला काय मिळाला इस्टिमेट कालावधी संपला 50 लाख रुपये तरी गेले. आज आदिवासी असतील तर ग्रामीण भागाच्या लोकांची हालत किती झाली ग्रामीण भागासाठी व्यवस्थित आराखडे तयार करायला. अजून एक समस्या आहे नगरपालिकेने रस्ते बनवल्यानंतर पोल हटवण्याची जबाबदारी तुमची असते. नगरपालिका यांना 15 ते 1.5 वर्ष 2 वर्ष म्हणजे कोणीतरी ठोकेल कोणतरी मरेल तेव्हाच तुम्ही पोल हटवणार का काय सत्य घटना नाही का हा माझे अजून नागपूर कंपाऊंड एक विषय असा का आमचे 8 पोल पडावले बापले आम्ही तिथे वायटिंग रोड मध्ये पोल
आणि गाडी थांबल्यामध्ये किती लोक जप्ती झाली 2 मिनिटं झाली हे सांगितलं तो वाचले त्यावर जोडी आले त्या माणसाने आपली चिंता केलं पण दुसरं सांगतो एका माझ्यात फोटो आहे 3 मिनिटांनी याला सांगितलं आणि ताबडतोब माझा वाटतं बाजूला होता चक्रपडला गेलो आणि ताबडतोब नाश्ता केलं त्याला धरला घडल्या बाजूला वर्ष कुठे आपण सांगा बघतोय आता झाले ते बिल्डरने घेतलं बिल्डिंग घेतलं 4 डॉलर आले ना हे टाकतो काय माणसाने एमबीसीबी बिल्डरसाठी आहे का सर्व लोकांसाठी पैसे क्लिअर करतो काल तो तुमच्याकडे खटखट करून लोक आला म्हणजे महात्मा रस्त्यात असलेले पोल साहेब तुम्हाला नगरपालिका वारंवार फॉलो करून आपल्या बऱ्याचशा भावना त्याच्याकडे पोहोचलेल्या आम्हाला सांगण्या विषयावर आपली चर्चा झालेली आहे. आता आपण समाधान करूया. मात्रे यांनी 1 कोटीचं निधी जनरेटरसाठी आणून देण्याचं मान्य केलेले आदरणीय कार्यकर्ते एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून तुम्ही तुमची जबाबदारी तुम्हाला काय आमच्या वतीने त्याला काय मान्य